पुढच्या कार्यक्रमाची सूत्र सांभाळण्याची विनंती मी युवराज चव्हाण यांना करतो। या ठिकाणी शिवजयंतीच्या सगळ्यांना कोटी कोटी शुभेच्छा। दिल्ली पुढे जो झुकला नाही त्या छत्रपती शिवरायांची जयंती आज आपण मोठ्या अभिमानानं मोठ्या स्वाभिमानानं करत आहोत। आणि आजच्या या शिवजयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून जो खऱ्या अर्थानं दिल्लीच्या सुलतानी सत्तेपुढे झुकला नाही आणि गेली 50 वर्ष महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि मराठी मनावर अधिराज्य करणारा आमचा छत्रपती शिवरायांचा फुलेशाह आंबेडकरांचा पाईक म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती मी विकासांना पासलकर यांना करतो की आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं विजय असो, विजय असो। शरद पवार, शरद पवार, शरद पवार, शरद पवार। आदरणीय साहेबांचा सन्मान या ठिकाणी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं समितीचे अध्यक्ष सन्माननीय विकास अण्णा पासलकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी साहेबांना पुष्पगुच्छ, छत्रपतींची प्रतिमा आणि शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे। धन्यवाद साहेब, आपलं या ठिकाणी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। यानंतर संसद रत्न खासदार, महाराष्ट्राचे प्रश्न तळमळीने दिल्लीच्या दरबारी मांडणाऱ्या आमच्या जिजाऊंच्या तारा राणीच्या रणरागिणी वंशज आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा सन्मान करण्याची विनंती। सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो विकास अण्णांनी या ठिकाणी संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा या ठिकाणी सन्मान करावा। देशातील सर्वोत्कृष्ट संसदरत्न महारत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा सन्मान या ठिकाणी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं समितीचे अध्यक्ष सन्माननीय विकास अण्णा पासलकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। ताईंना या ठिकाणी छत्रपतींची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ शाल दोन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। मी आदरणीय ताईंचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। यानंतर दिल्लीच्या सुलतानी संकटाला कसब्यातून आसमान दाखवणारे, कसब्याची कुस्ती चितपट निकाली कुस्ती करणारे लोकप्रिय आमदार रवींद्रजी धंगेकर यांचा सन्मान करण्याची विनंती मी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना करतो। पुण्यातील महाशक्तीच्या विरोधात लढणारे सन्माननीय फायर ब्रँड नेते, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय रवींद्र भाऊ धंगेकर यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय प्रशांतजी धुमाळ, निलेश शिंगवले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केले जात आहे। या ठिकाणी रवींद्र भाऊ धंगेकर यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। यानंतर आदरणीय प्रशांतदादा जगताप यांचा सन्मान होईल। मोहनदादा जोशी, चंद्रकांतजी मोकाटे, माजी आमदार या सर्वांचा सन्मान शिवमहोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा। आदरणीय रोहितदादा टिळक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी करावा। आदरणीय थरकुडे साहेब आहेत, त्यांचाही सन्मान। सर्वात प्रथमतः या ठिकाणी माजी आमदार चंद्रकांतजी मोकाटे साहेब यांचा सन्मान अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं संपन्न होतोय। नंतरचा सन्मान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे फायर ब्रँड नेते सन्माननीय प्रशांतदादा जगताप यांचा सन्मान प्रशांतजी धुमाळ यांना मी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी प्रशांतदादा जगताप यांचा सन्मान या ठिकाणी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं करायचा आहे। सन्माननीय दादांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। यानंतर लगेचच माजी आमदार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मोहनदादा जोशी यांचाही सन्मान या ठिकाणी सन्माननीय बाळू जोशी यांना विनंती आपण या ठिकाणी करायचं आहे। विना विलंब आपण हे बाकीचे पुढचे सत्कार घ्यायचे आहेत। या ठिकाणी मोहनदादा जोशी यांचा सन्मान सतीश शलार आणि बाळू जोशी यांच्या शुभ हस्ते होतोय। तदनंतर या ठिकाणी रोहितदादा टिळक यानंतर
MSCB चे मुख्य इंजिनियर आदरणीय राजेंद्र पवार साहेबांचा सन्मान संपन्न होईल। कार्यकर्त्यांना विनंती आहे रोहित दादांचा सन्मान करावा, भगवानराव साळुंकेंचा या ठिकाणी सन्मान करावा, तरकुडे साहेबांचा सन्मान करावा। आदरणीय विकास नाना दांगट यांचं या ठिकाणी स्वागत। विकास नानांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हावं विनंती आहे। सन्माननीय विकास नाना दांगट पाटील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि यांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। बाकीचे सन्मान कृपया पण जागेवरती त्या ठिकाणी करायचे आहेत आणि कृपया सहकार्य करायचे। आदरणीय समीर देशमुख यांचाही सन्मान या ठिकाणी होईल। मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा आणि आजच्या या शिवजयंतीचं प्रास्ताविक अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष सारथीचे डायरेक्टर सन्माननीय अशोक काकडे साहेब यांना या ठिकाणी विनंती आपण या ठिकाणी विचारपीठावरती यायचे। या ठिकाणी अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती गेली 21 वर्ष झालं छत्रपती शिवरायांची, छत्रपती संभाजी महाराजांची, राजमाता जिजाऊंची आणि संबंध महापुरुषांची जयंती साजरी करत आहोत मोठ्या उत्साहात, मोठ्या अभिमानामध्ये। आणि ही शिवजयंती अख्ख्या देशभर साजरी केली जात आहे आणि शिवछत्रपतींचे सगळे मावळे आम्ही गेली 25 वर्ष झालं हे काम या ठिकाणी पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून देशभर पसरवलेलं आहे। या ठिकाणी पवार साहेबांचा निष्ठावान मावळा म्हणून इतिहास ज्यांची नोंद घेईल ते विकासांना पासलकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आदरणीय विकासांना पासलकर। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती गेल्या 15-20 वर्ष या पुणे शहरामध्ये शिवजयंतीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशभर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीच्या निमित्ताने देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी आज आपल्याला लाभलेले आहेत। हे तुमचं आमचं भाग्य म्हणावं लागेल की आज जगातील पहिल्या पुतळ्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या समोर आदर्श निर्माण केले आणि जे आज देखील 22व्या वर्षाच्या तरुणापासून ते 70व्या वर्षाच्या 80 वर्षाच्या माणसापर्यंत या महाराष्ट्राच्या मनामनामध्ये जो मानबिंदू म्हणून ठसलेले आहेत ते आदरणीय शरदचंद्रजी पवार। हा आजचा ऐतिहासिक क्षण सगळ्यांनी टिपून घ्या, कारण हा वेगळा क्षण आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सगळेच जण एका वेगळ्या वाटेवरनं जात आहोत। या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या महाराष्ट्राची मान खऱ्या अर्थाने संसदेमध्ये उंच करून आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना महाराष्ट्र किती सुसंस्कृत आहे हे त्या महाराष्ट्राच्या माध्यमातून तिथल्या मातीमधले जे गुण आहेत, इथली अहिल्या, इथली जिजाऊ, इथली ताराराणी वेगवेगळ्या अंगाने या देशाच्या संसदेमध्ये सादर करत असताना इंग्लिशवरती प्रभुत्व, मराठीवरती प्रभुत्व, परंतु संसदेचा कार्यकाळ संपत असताना अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने हिंदीमध्ये आपलं शेवटचं भाषण केलं, मी भारतामधल्या अनेक राज्यांमधल्या अनेक सर्व कार्यकर्त्यांबरोबर अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती असेल, मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, तत्सम काही कार्यकर्ते कर्नाटकचे असतील,
हरियाणाचे असतील, पंजाबचे असतील, मध्य प्रदेशचे असतील, या सर्वांशी संवाद केला त्यावेळेस पुन्हा एकदा लक्षात आलं की या देशामध्ये अतिशय सुंदर पुन्हा एकदा शरद पवार साहेबांची कन्या कुळी कन्या पुत्र होतील सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि म्हणून ही कन्या या संसदेमध्ये सुद्धा आपला त्या ठिकाणी एक हुंकार निर्माण करते. अशा सुप्रियाताई सुळे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे या महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. तुम्ही आम्हाला आव्हान द्याल तर आम्ही त्या आव्हानावरती मुकाबला करू आणि तुमच्या छातडावरती बसून या ठिकाणी आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा पराक्रम दाखवू. तो पराक्रम निर्माण करणारा आमचा कसब्याचा वाघ रवींद्रजी धंगेकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आमचे माजी आमदार चंद्रकांतजी मोकाटे, या पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, माजी आमदार मोहनदादा जोशी, या ठिकाणी आमचे सरकुडे साहेब, विकास नाना दांगट, NB पासलकर साहेब, साळुंके साहेब, आमचे रोहित दादा, IS काकडे साहेब आणि आमचे राजेंद्र पवार साहेब, या सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. विचारपीठासमोर अनेक मान्यवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला, रयतेला एक विश्वास दिला, आधार दिला. जिजाऊंनी संस्कार पेरले आणि संस्कारातून शिवाजी महाराज तयार झाले. परंतु शिवाजी महाराजांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही किंवा सर्वसामान्य सर्वच जातीतील माणसांना एक शब्द दिला आणि तो शब्द दिला मावळा. आणि म्हणून जगाच्या इतिहासामध्ये त्या मावळ्याची जातीपातीच्या पलीकडे ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं तो मावळा या भूमीमध्ये निर्माण झाला. आणि त्यानंतर आज या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जातीच्या पातीच्या पलीकडे जाऊन ज्यांनी विचार मांडला ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे या मावळ्यांना खऱ्या अर्थाने या देशाचा पाईक होण्याचा, या राज्याचा सुसंस्कृतपणा त्यांनी त्यांच्या विचारातून दिलेला आहे. आणि म्हणून आज सगळ्या बहुजन समाजाला, सर्वांना, हे मराठी माणसाला हे जे नेतृत्व लाभलंय ते नेतृत्व खऱ्या अर्थाने तुमचं आमचं प्रामाणिक नेतृत्व आहे. परंतु या नेतृत्वाला संपवण्यासाठी जे दिल्लीचे कारस्थान चालू आहे त्या कारस्थानाला हलून पाडण्यासाठी या महाराष्ट्रातील तरुण, मग तो सामाजिक क्षेत्रातला असू दे, राजकीय क्षेत्रातला असू दे, सहकार क्षेत्रातला असू दे, शेती व उद्योग क्षेत्रातला असू दे, ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराशी कटिबद्ध आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गेल्या 20-25 वर्ष महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते हे आदरणीय साहेबांचे विचारांचे वारंदार आहेत. कारण आता रक्ताचे वारंदार बदलतात की या देशातली अलीकडच्या काळामध्ये घटना घडत आहेत. आणि म्हणून या देशातील वारसदारांनी आज विचाराचा वारसा पुढे नेला पाहिजे. साहेब, आज तुमच्या समोर बोलताना आम्हाला मर्यादा येतात, परंतु आज फुलेशाह आंबेडकरांचा वारसा सांगत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगत असताना त्यांचा विचार खेडोपाडी आणि जगामध्ये पोहोचवण्याचं काम हे वैचारिक वारसदारांनी केलेलं आहे. मग ते लिखाणामधून केलेलं असेल, मग ते आपल्या भाषणामधून केलेलं असेल, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर जगभर. परंतु आज तुमचा वैचारिक वारशाच्या नंतर तुमच्या रक्ताचा वारसा सुद्धा आदरणीय सुप्रियाताई सुळे सुद्धा या ठिकाणी चालवत आहेत. हा सुद्धा आम्हाला एक मुलगी असून सुद्धा ती जिजाऊ सावित्री सारखी लढतीये हे सुद्धा आम्हाला खऱ्या अर्थाने कुतूहल आहे. आणि म्हणून हा वारसा ताई आपण जपला पाहिजे, लढला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. किती मोठ्या दिल्लीच्या सत्ता येऊ दे, त्या सत्तांना पायदळी तुडवण्याची ताकद इथल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. म्हणून आज साहेब या ठिकाणी आले. साहेब, आमचा नेहमीचा अजेंडा आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये इथं आज जे तुम्हाला इथलं पुण्यातलं जे चित्र दिसतं हे चित्र 15-20 वर्षापूर्वी शिवजयंतीचं चित्र नव्हतं. हे चित्र उभं करण्यासाठी खेडोपाड्यामध्ये आणि पुणे शहरामध्ये विचारांचा जागर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुरू केला, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सुरू केला, अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून सुरू केला आणि त्याला आता व्यापक स्वरूप येत आहे. परंतु हे व्यापक स्वरूप एक दिवस केवळ शिवजयंती डोक्यावरती घेऊन मिरवण्याचा विषय नव्हे, तर तो 365 दिवस डोक्यामध्ये या ठिकाणी मिरवण्याचा विषय आहे, त्या ठिकाणी जिरवण्याचा विषय आहे. वैचारिक दृष्ट्या कार्यकर्ता प्रबुद्ध झाला, शिक्षित झाला की तो विचाराशी बांधिलकी ठेवतो. आणि विचारांनी जर कार्यकर्ता बांधला नाही तो आज या दिवशी इकडे अलीकडे असतो, दुसऱ्या दिवशी पलीकडे असतो, तिसऱ्या दिवशी त्याचं काहीतरी वेगळंच असतं. आणि म्हणून हा वारसा जपत असताना माझ्या समाजातील
बंधू भावांनी आई वडिलांनी काही आदर्श उभे केलेले आहेत, आदर्श मुलं निर्माण केलेली आहेत, म्हणून त्या आदर्श मुला मुलींचे वडील होण्याचं जे कार्य केलेलं आहे त्या आदर्श आई वडिलांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत। अनेक वर्ष या माध्यमातून ते सन्मान करत आहोत। शिवसन्मानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील या महाराष्ट्रातील मातीमधील विशेषतः पुणे जिल्ह्यातील मातीमधील जे नररत्न घडलेले आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने उद्योग क्षेत्रामध्ये IPS असतील IAS असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं काम उभं केलेलं आहे त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करणं हे आमचं नैतिक कर्तव्य आणि जबाबदारी आहे। आणि म्हणून या सर्व पार्श्वभूमीवरती आम्ही महाराष्ट्रभर अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दत्तक घेत असतो। विद्यार्थिनींना विशेष करून दत्तक घेण्याचं काम आमच्या या शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून चालू असतं। हे काम राज्यभर आणि देशभर पोचावं आणि यासाठी तुमचा कायम आम्हाला आशीर्वाद लाभलेला असतो। परंतु आजची परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे आणि या स्फोटक परिस्थितीमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने लढण्याची जिद्द ही विचारांनी दिली जाते। कारण आजचं वातावरण इतकं अवघड आहे की ताईने आईस हा शब्द वापरलेला आहे अनेक वेळा। आजचा दिवस हा वेगळा आहे म्हणून त्या सगळ्या याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरणार नाही। म्हणून महाराष्ट्रामध्ये जे जे कार्यकर्ते विचाराने काम करतात त्यांना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये धमकावण्याचं काम चालू असतं। परंतु हे धमकावणं का जातं? कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये एक शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या पोटी जन्माला आलेले एक नररत्न आहे आणि ते नररत्न कसं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट त्या लाल महालामध्ये तोडली। ती बोट तोडत असताना शाहिस्तेखानाचं सैन्य कितीतरी संख्येने होतं। शिवाजी महाराज निवडक मावळ्यांसह घुसलेले होते लाल महालामध्ये आणि तिथून बाहेर पडल्यानंतर शाहिस्तेखानाचं सैन्य बाहेर पडलं। जर ते आपले मावळे हाताला लागले असते तर सैन्य बेचिराग झालं असतं। परंतु शिवाजी महाराजांनी काय केलं? कात्रजच्या घाटामध्ये बैलांच्या शिंगाला त्या ठिकाणी मशाली पेटवल्या आणि मग शाहिस्तेखानाच्या सैन्याला वाटलं की ते तिकडे मावळे पळालेले आहेत आणि म्हणून शिवाजी महाराजांनी चकवा दिला आणि त्या चकव्याला नाव आहे कात्रजचा घाट दाखवला। तुमची किती बी सत्ता असू द्या, आमचा हा वाघ हा शरदचंद्रजी पवार साहेब शारदाबाईचा सुपुत्र तुम्हाला कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून आजच्या या वेगवेगळ्या माध्यमातून आपण अनेक लोकांना या ठिकाणी सन्मानित करत असताना या 15 वर्ष साहेब या SSPMच्या पहिल्या जगातील पुतळ्याच्या समोर ही नेहमी आम्ही सेवा देत असतो। त्याचबरोबर लाल महालामध्ये एक 5 दिवसाचा उपक्रम गेली 15 वर्ष या पुणे शहरातील हजारो नागरिक त्या ठिकाणी येतात, शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहतात, त्यानंतर ऐतिहासिक वस्त्र प्रदर्शन पाहतात, त्यानंतर ऐतिहासिक किल्ल्यांचे चित्रांचे प्रदर्शन आम्ही लावतो। शिवकालीन नाणी या ठिकाणी आम्ही लोकांना प्रदर्शित करून ठेवलेले असतात। महिलांच्या हस्ते शिवरायांना मानवंदना देतो, लाल महालाचं पूजन करतो। सर्व धर्मीयांकडून शिवरायांना मानवंदना व मशाल उत्सव करतो। आदर्श माता पिता पुरस्कार व मर्दानी खेळ लाठी काठी या ठिकाणी सादर करतो। या ठिकाणी 18ला संध्याकाळी शरीर सौराष्ट्र स्पर्धा भरवतो। या माध्यमातून छत्रपतींना मानवंदना देतो आणि दरवर्षी दीपोत्सव करतो, मशाल उत्सव करतो आणि वारकरी संप्रदायातील माझ्या सर्व पुणे जिल्ह्यातील वारकऱ्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी शिवरायांच्या विचारांचा जागर सुरू असतो। आणि म्हणून हा शिवमहोत्सव एक दिवस करून थांबत नाही, तर त्याचा वैचारिक संपूर्ण विचार हा महाराष्ट्राच्या पलीकडे नेऊन ताई साहेब आज हरियाणामध्ये शिवजयंती साजरी होते, आज मध्य प्रदेशमध्ये शिवजयंती साजरी होते, आज कर्नाटकमध्ये शिवजयंती साजरी होते, आज गुजरातमध्ये सुद्धा विशेषतः शिवजयंती साजरी होते आणि आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जेवढे म्हणून राज्य आहे त्या ठिकाणी आम्ही आमच्या विचारांचे त्या ठिकाणी विचारांचे पाईक निर्माण केलेले आहेत आणि ते शिवजयंती ही वैचारिक शिवजयंती साजरी करत आहेत, याचा आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद होतो। आणि म्हणून हा शिवजयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आज वेळात वेळ देऊन या ठिकाणी आज आलात। ताई आपण आलात, सर्वच सहकारी प्रशांत दादा असतील, मोहन दादा असतील, दंगेकर साहेब असतील, आमचे मोकाटे साहेब असतील, हे सर्वच वेळात वेळ काढून आले। या ठिकाणी आपण सगळेजण आलात, ही शोभा वाढवली, त्याबद्दल पुनश्च एकदा शिवरायांच्या मावळ्याच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। आणि साहेब ताई आपण सर्वजण या ठिकाणी आला, पुनश्च एकदा आपल्याला
या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. मला वाटतं टाळ्या खूप जोरदार वाजल्या पाहिजेत. एवढं आक्रमक भाषण पवार साहेबांसाठी करणारा लढणारा मावळा. यानंतर आपण आदर्श माता पिता सन्मान करणार आहोत. पहिला सन्मान आहे सचिन इटकर यांचे आई वडील मंगल चंद्रशेखर इटकर आणि चंद्रशेखर नेमिनाथ इटकर. मला थोडीशी जागा आपण करून द्यावी. मग आदर्श माता पितांना घेऊन प्रशांत धुमाळ या ठिकाणी स्टेजवरती येतील. सचिन इटकर हे जगातील 60 पेक्षा जास्त देशामध्ये कार्यरत आहेत. त्यांना हेल्थकेअर मधली 5 पेटंट त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी हेल्थकेअर क्षेत्रामध्ये 4 पुस्तकं प्रदर्शित केलेली आहेत. त्याचबरोबर भारत अमेरिका या 2 देशामध्ये उद्योग व्यापार वाढण्यासाठी ते सातत्यानं कार्यरत आहेत. महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. आणि विलासराव देशमुख ते सचिन इटकर यांना विनंती आहे. आपण सचिन इटकर आई वडिलांचा सर्वांना विनंती आहे सहकार्य करायचे. पुरस्कारार्थींना वरती विचारपीठावरती येण्यासाठी सहकार्य करायचे. यांच्या परिवाराचा हा सन्मान होणार आहे. त्याच्यामुळं ज्या सन्मानार्थींचा या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल त्या परिवारासहित त्या ठिकाणी यायचंय विनाविलंब. या ठिकाणी संदीप वासलेकर ते सॅम पिट्रोदा अशा सगळ्या राजकीय लोकांच्या हृदयामध्ये असणारे आदरणीय सचिनजी इटकर असा सुपुत्र घडवला म्हणून या आदर्श माता पितांचा सन्मान आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते करताना आम्हाला अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीला अत्यंत अत्यंत आनंद होत आहे की असा अभिमानास्पद पुत्र आपण त्या ठिकाणी घडवला. धन्यवाद. यानंतर पुढचा पुरस्कार आहे शिल्पा अमर बुडुक आणि अमर अरुण बुडुक. पुढचा पुरस्कार आहे शिल्पा अमर बुडुक आणि अमर अरुण बुडुक. एड्स ग्रस्त मुलांचं पालकत्व. आपल्या मुलांना आपण सगळे घडवतोच आपल्या घरी. त्या ठिकाणी आपल्या पाल्यासाठी आपण सगळं आपलं समर्पित करतो. परंतु दुसऱ्याच्या पाल्यांना घडवणारे आणि एड्स ग्रस्त मुलांचं पालकत्व 100 पेक्षा जास्त मुलांचं घेऊन शाळा कॉलेजमध्ये त्यांना नोकरी लावण्याचं काम त्या ठिकाणी एक दिवसाच्या मुलापासून ते 50 वर्षाच्या माणसापर्यंत त्या ठिकाणी 100हून जास्त एड्सग्रस्त मुलांना त्या ठिकाणी नोकरी लावणं त्यांचं रोजचं सगळं बघण्याचं काम या आदर्श मातापित्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते आदर्श मातापिता सन्मान देताना आम्हाला अत्यंत अत्यंत आनंद होत आहे. पुढचा सन्मान आहे सौ सुप्रिया संतोष वाघ आणि संतोष राजाराम वाघ. पुरस्कारार्थींना विनंती आहे विनाविलंब आपण या ठिकाणी यायचे. साहेबांना आपण जास्त वेळ उभं ठेवू शकत नाही. कृपया पुढचे नाव घ्या. सुप्रिया संतोष वाघ आणि संतोष राजाराम वाघ. त्याच्या पुढचं नाव घ्या. त्याच्यानंतर पुढचं नाव आहे आले पुढचं नाव आहे रत्नप्रभा सुधाराम जगताप. रत्नप्रभा सुदामराव जगताप आणि सुदामराव पांडुरंग जगताप. हे दोघेही डॉक्टर आहेत आणि उद्योग व्यवसायामध्ये सेमिनार मुलांना ते अरेंज करतात. इम्पोर्ट एक्सपोर्ट मुलांनी कसा करावा, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये व्यवसायाची जनजागृती करण्याचं काम आणि शेतमालाला ॲग्रो फुडिझम, आपण ॲग्रो टुरिझम ऐकलंय परंतु ॲग्रो फुडिझमचं काम त्या ठिकाणी हे दोघं नवरा बायको करत आहेत. पुढचा पुरस्कार आहे रत्नप्रभा सुदामराव जगताप आणि सुदामराव पांडुरंग जगताप, म्हणजेच आपल्या प्रशांत दादा जगताप यांचे आई वडील. अरे एक पुत्र असा घडवला जो विचारांची प्रामाणिक राहिला, जो पवार साहेबांची प्रामाणिक राहिला, जो लढला, जो लढतोय, त्या अशा सुपुत्राला घडवणारे आदरणीय रत्नप्रभा सुदामराव जगताप आणि सुदामराव पांडुरंग जगताप
यांचा सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय पवार साहेबांना करतो. वारकरी विचाराप्रमाणे या ठिकाणी प्रशांत दादा यांच्या ठिकाणी या ठिकाणी पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, अशा पुत्राच्या आई वडिलांचा आदर्श माता पिता सन्मान या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. शामराव पतंगे, शामराव काशीनाथ पतंगे. या ठिकाणी कुंभारगाव, तालुका पाटण, जिल्हा सातारा या छोट्या खेड्यातून जिल्हा परिषदेमध्ये कक्ष अधिकारी म्हणून नोकरी केलेले आदरणीय शामराव काशीनाथ पतंगे आणि त्यांच्या या आदर्श माता पितांचा वैशाली पतंगे या जीएसटीच्या पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त आहेत. संदीप पतंगे यांचा व्यवसाय आहे आणि विनया पतंगे यानंतर अनुजा राजेंद्र पवार, राजेंद्र लक्ष्मणराव पवार, प्रतीक आणि श्रीराम ही दोन इंडस्ट्रियलिस्ट मुलं त्यांनी त्या ठिकाणी घडवली. राजेंद्र लक्ष्मणराव पवार आणि अनुजा राजेंद्र पवार आपल्या मुलांना घडवणारे इंडस्ट्रियलिस्ट. मुलगा घडवला हिंजवडीमध्ये त्यांच्या कंपन्या आहेत आणि करमाळ्यामध्ये ग्रामीण भागातील मुलांना रोजगार देण्याचं काम यानंतर मंगला माधव रणसिंग आणि माधव मल्हारराव रणसिंग आणि त्यांचे चिरंजीव रणसिंग साहेब यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावरती येऊन आदर्श माता पिता सन्मान पवार साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. शासकीय अधिकारी, सर्वसामान्य घरातील संघर्षातून ज्यांनी आपल्या मुलाला घडवलं ते मंगला माधव रणसिंग आलेले आहेत. रणसिंग, मंगला माधव रणसिंग, माधव मल्हारराव रणसिंग. रणसिंग साहेब या, रणसिंग साहेब या. आणि त्याच्यानंतर पुढचा शिवसन्मान आहे सागर बाबर. आदरणीय राजेंद्र पवार साहेब MSCBचे मुख्य इंजिनियर यांचा सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय पवार साहेबांना करतो. त्यांच्या मिसेस, त्यांचं कुटुंब सगळ्यांना विनंती आहे की आपण सहपरिवार हा सन्मान या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. याच्यानंतर MSCBचे मुख्य इंजिनियर राजेंद्र पवार साहेब, यानंतर सागर बाबर. यानंतर अमेरिकेमध्ये IT इंडस्ट्रीच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करणारे सागर बाबर, रवांडा, दुबई आणि अमेरिका यामध्ये मराठी माणसाची कंपनी त्यांनी उभी केली आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांना
मध्ये घडवण्याचं काम या सारथीच्या माध्यमातून काकडे साहेब करत आहेत. त्यांना यानंतर शिवसन्मान युवराजजी देशमुख कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सांगोल्याच्या गणपतरावजी देशमुख साहेबांचे वारसदार युवराजजी देशमुख विचारांचा वारसा या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सादर करत आहेत. त्यांचा या ठिकाणी शिवसन्मान. आणि संजय आवटे यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ताकदीनं काम करणारे संजय आवटे यांचा सन्मान त्या ठिकाणी निलेश राऊत स्वीकारतील. निलेश राऊत संजय आवटेंचा सन्मान. या निलेश राऊत या. यानंतर मिस्टर एशिया सिल्वर, मिस्टर वर्ल्ड 5th रँक आणि भारताला 7 वेळा परदेशामध्ये रिप्रेझेंट केलेले तुषार गायकवाड यांचा सपत्नीक सन्मान करण्याची विनंती मी पवार साहेबांना करतो. आणि बॉडी बिल्डर महेशजी आगवणे, बॉडी बिल्डरची लिस्ट. उपस्थित सर्व बॉडी बिल्डर्सला विनंती आहे, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी होतोय. महेशजी आगवणे आणि सर्व बॉडी बिल्डर्सला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी सत्कारासाठी यायचंय. ग्रुप सर्व बॉडी बिल्डरचा ग्रुप विनंती आहे पुढे यायचंय सगळ्यांनी. महेशजी आगवणे या 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 सगळे या सर. हा शेवटचा सन्मान आहे, सर्व बॉडी बिल्डरचा सन्मान. आणि आपण बुके द्यायला आणला, आपण कार्यक्रम संपल्यानंतर द्यायचा आहे विनंती. वकील संस्थेमार्फत SSPMS संस्थेमार्फत ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी यांच्यातर्फे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती आणि अजय पाटील यांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय. वकील संघटनेचे अतुल पाटील आणि सर्व वकील आलेले आहेत, त्यांच्या हस्ते सन्मान या ठिकाणी होत आहे पवार साहेबांचा. अतुल पाटील आणि सर्व वकिलांची टीम. यानंतर 5 मुलींना शिष्यवृत्ती आपण देणार आहोत. 5 मुलींना शिष्यवृत्ती. कैलासजी वडगुले, अर्पिता यादव एकत्र ठीक आहे दीदी ठीक आहे. हा इकडे या. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या सर्व विद्यार्थिनींना आपण शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करत आहोत. आज 19 फेब्रुवारी निमित्त दरेकर परिवारातर्फे पुरंदर मतदारसंघातील यांचा सन्मान या ठिकाणी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे संपन्न होतोय. दरेकर परिवार पुरंदर तालुक्यातील. आणि वकील संघटना अतुल पाटील, ऍडव्होकेट अतुल पाटील आणि वकील मित्रमंडळी यायचंय. सर्व वारकरी संप्रदायातर्फे पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. वारकऱ्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. बाल वारकरी आणि त्यांचे प्रमुख यायचंय, साहेबांचा सन्मान होईल.
चला वकील मंडळी, वकील मंडळी चला धन्यवाद. चला धन्यवाद. उत्कृष्ट हॅलो, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी देशातील सर्वोत्कृष्ट संसद महारत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी शुभेच्छा द्याव्यात आणि उपस्थित सर्व शिवप्रेमींना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज शिव जयंतीच्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलेलो आहोत. या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शूरवीर सुपुत्राला विनम्र अभिवादन करून नतमस्तक होऊन आपल्याला सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते. पासळ कुटुंब आणि त्यांच्या सहकार्यांनी हा अप्रतिम कार्यक्रम दरवर्षी इथे घेतात, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानते आणि कौतुक करते. आपल्या सगळ्यांना या समोर जो छत्रपतींचा पुतळा आहे तो 1928 साली इथे राजाराम महाराजांनी त्याची स्थापना केली. पण त्या कामाची सुरुवात त्याच्या आधी आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक एक आदर्श छत्रपती शाहू महाराजांनी त्याची सुरुवात केली आणि 1928 मध्ये राजाराम महाराजांनी त्याची इथे स्थापना केली. आत्ताच मी या सगळ्याची आम्ही चर्चा करत होतो की या देशातली आणि पुण्यातला कदाचित पहिली अशी अप्रतिम हा छत्रपतींचा हा पुतळा आहे ज्याला 4 वर्षांनी 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्याच्यामुळे या 100 वर्षाचा एक मोठा कार्यक्रम आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. 1928 म्हणजे 4च वर्ष राहिली आहेत, तर त्याचं एक नियोजन वर्षभर आधीपासूनच आपण सुरू करूया आणि एक देखणा कार्यक्रम, एक 2-3 दिवसाचा महोत्सवच घेऊ आपण, ज्याच्यातून छत्रपतींचे विचार हे पुढच्या पिढीपर्यंत त्यांच्या शब्दात त्यांना समजतील असे तंत्रज्ञानाचा वापर करून आपण असा एक 2-3 दिवसाचा महोत्सव आपण करूया. 2-3 दिवसाचा एवढ्यासाठीच की वेगवेगळ्या पद्धतीने नवीन पिढी फक्त पुण्यातून नाही पण राज्यातून सगळ्या मुला-मुलींनी युवतींनी यावं आणि ह्याच्यातून प्रेरणा घ्यावी. असा एक देखणा कार्यक्रमाचं नियोजन आपण सगळ्यांनी मिळून करावं. ही मूर्ती ही एक मूर्ती नाही, हा एक मोठा विचार आहे. आयुष्यात संघर्ष सगळ्यांचाच येतो, पण संघर्ष करायची एक ताकद आणि एक अप्रतिम आदर्श म्हणून आपण छत्रपतींकडे बघतो, शाहू फुले आंबेडकरांकडे बघतो, एक विचार म्हणून बघतो. आणि ही वैचारिक चळवळ आपल्या सगळ्यांची जी आहे त्याचं एक मोठं यश आम्हाला कालच रात्री मिळाले. काल रात्री किंवा आज सकाळी आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल की ज्या छत्रपतींनी नेहमी सगळ्यात महत्त्व कुणाला दिलं तर शेतकरी केंद्रबिंदू ठेवून त्यांनी स्वराज्य आणलं, तर त्या शेतकऱ्याच्या कांद्याला हमी भाव मिळत नव्हता. त्याच्यासाठी मोठी लढाई आपण लढलो, पार्लमेंटमध्ये लढलो, रस्त्यावर उतरून लढलो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे अमोलदादांनी पण खूप संघर्ष केला. या सगळ्यांनी आपल्या नाशिकच्या सहकार्यांनी या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आज या केंद्र सरकारला कांद्यांच्या शेतकऱ्याच्या समोर झुकावं लागलं आणि या जी निर्यात बंदी केली ती उठवावी लागली.
त्याच्यामुळे या देशाच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं मी मनापासून अभिनंदन करते आणि केंद्र सरकारचा जो शेतकरी विरोधी केंद्र सरकार आहे त्याचा मी जाहीर निषेध करते। याचं कारण हा राजकीय विषय नाही, हा एक सामाजिक विषय आहे। त्यामुळे हे कांद्याचं यश हा आपला पहिला टप्पा आहे। आता खूप मोठा संघर्ष आहे दिल्लीमध्ये, शेतकऱ्याचं काय चाललंय आपण हे पाहताय। त्यामुळे तोही मोठी लढाई आपल्याला शेतकऱ्यासाठी लढायची आहे। आणि या जातीपातीच्या राजकारणाबद्दल जे विकास पासलकरांच्या भाषणामध्ये सविस्तर तुम्ही बोलला, ही गोष्ट खरी आहे की कधी आपण कुठल्या जातीचे, आपल्याला एकच जात होती, ती फक्त आणि फक्त छत्रपतींची जात होती, बाकी काही त्याच्यात विषय नव्हता। 12 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य त्यांनी इथे आणलं आणि या स्वराज्याचा विचार घेऊन कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात मंगल कलश आणला आणि अतिशय सुसंस्कृतपणे जेव्हा जेव्हा हिमालयाला मदत लागली तेव्हा हा महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीला गेलेला आहे, हा या राज्याचा इतिहास आहे। त्यामुळे चायनाचं युद्ध जेव्हा भारत अडचणीत आला तेव्हा त्या काळातले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चव्हाण साहेबांना दिल्लीला बोलवून घेतलं आणि त्या युद्धाच्या नंतर आपली सगळी जी युद्धाची तयारी होती किंवा परत ते सगळी जी उभारणी करावी लागली त्याच्यात सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं आहे। हे या भारताचा इतिहास आहे, फक्त महाराष्ट्राचा नाही। त्याच्यामुळे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज काय चाललंय त्याची चिंता तुम्ही करू नका, पण हे सुसंस्कृत आणि लढवय्या असा महाराष्ट्र आहे। दिल्लीचा मान सन्मान नक्कीच करू, पण दिल्लीच्या समोर ना झुकलाय ना आम्ही कधी झुकणार, ही आपले संस्कार आहेत, ही आपली संस्कृती आहे। ही लढाई कुठलीही वैयक्तिक नाही, ही एक वैचारिक लढाई आहे। त्याच्यामुळे या वैचारिक लढाईमध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून महाराष्ट्राची आन बान आणि शान याच्यासाठी लढायचं आहे। सेवा, सन्मान आणि स्वाभिमान। सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतकऱ्यांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि महिलांचा, आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा। हे 3 वाक्य घेऊन आपल्याला सगळ्यांना इथून पुढे कामाला लागायचं आहे। आज आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदाय असेल, महिलांचा मान सन्मान असेल, जो विकास पासळकरांच्या आणि त्यांच्या सगळ्या टीमनी हा अप्रतिम हा कार्यक्रम ज्याचे आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानते, मनापासून कौतुक करते। आणि फक्त पुण्यात आणि महाराष्ट्रात नाही, आज देशामध्ये तुमच्या प्रयत्नामुळे अनेक राज्यांमध्ये आज छत्रपतींचा विचार आणि हा महत्त्वाचा दिवस आज सगळीकडे साजरा होतोय। ही आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आपल्या सगळ्या या कार्याला आमचं फुल ना फुलाची पाकळी, जी काही मदत सहकार्य लागेल ती आम्ही पूर्ण ताकदीने करू। कालच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझी योगायोगाने या देशाच्या महामहिम राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती त्यांची भेट झाली आणि त्यांनीही महाराष्ट्राचं कौतुक केलं, कारण काल संसदेत जेव्हा माझा नंबर पहिला आला तेव्हा आशीर्वाद देण्यासाठी महामहिम राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी मला आशीर्वाद दिला की अशीच चांगली लढत राहा आणि आपली वैचारिक आणि संविधानाची आन बान आणि शान ही संसद भवन आहे, ते एक मंदिर आहे, ती फक्त वास्तू नाही। या देशाचं स्वातंत्र्य, या देशाचं संविधान आणि या देशाचे संस्कार जर कुठे असतील तर त्या संविधानाच्या मंदिरात असतील। त्याच्यामुळे त्या संविधानाच्या मंदिरात आम्ही सगळे अनेक वर्ष तुमच्या आशीर्वादाने काम करतोय। चांगलं काम करण्यासाठी सातत्य ठेवून असेच आमच्या मागे खंबीरपणे उभे राहतील एवढीच छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करते। त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा देखणा कार्यक्रम पासलकरांनी आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपनी केला, त्याबद्दल त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करून पुन्हा एकदा जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद ताई। या ठिकाणी देशातील सर्वोत्कृष्ट संसद महारत्न खासदार सुप्रियाताई सुळे हे आदरणीय साहेबांच्याच फक्त लेखी नाहीयेत, तर महाराष्ट्राची ही लेख आणि लाडकी लेख, हक्काची लेख, महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नावरती त्या ठिकाणी अतिशय पोटतिडकीने त्या ठिकाणी सर्व विषय मांडून महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम जी आमची ताई, हक्काची ताई या ठिकाणी करते।
आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या सर्व उपक्रमांना या ठिकाणी कायम या ठिकाणी आदरणीय ताईंचं साहेबांचं सहकार्य असतं, म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं मनापासून धन्यवाद. यानंतर दिल्लीच्या छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जपणारा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. विकास वासरकर शिवछत्रपतींचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी आलेले आपण सगळी शिवप्रेमी. आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे. या देशामध्ये अनेक राजे संस्थानिक जन्माला आले, पण 300 वर्ष झाल्याच्या नंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये आणि हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारा राजा हा कोणता प्रश्न विचारला तर देशाच्या कानाकोपऱ्यात एकच नाव येतं आणि ते नाव म्हणजे शिवछत्रपती. आज त्यांचा आपण स्मरण करतोय. ही जागा अतिशय ऐतिहासिक आहे. देशाच्या अनेक कोपऱ्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी शिवछत्रपतींच्या प्रतिमा या उभ्या राहिलेल्या आहेत. पण सगळ्यात उत्तम प्रतिमा, सगळ्यात उत्तम पुतळा हा जर कुठं असेल तर कर्नाटक नावाच्या एका शिल्पकारानं आज ज्या ठिकाणी आपण बसलो आपल्या सगळ्यांच्या प्रांगणामध्ये, आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी होतोय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी सांगितलं की राजे अनेक होऊन गेले, संस्थानिक अनेक होऊन गेले, पण आपल्याला आठवण छत्रपतींची होते. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की देशामध्ये अनेकांची राज्य झाली. कुठं मौर्यांचं राज्य झालं, कुठं देवगिरीच्या यादवांचं राज्य झालं, पण शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य असा कोणी उल्लेख केला नाही. हे रयतेचं राज्य आहे, सामान्य माणसाचं राज्य आहे. आणि रयतेच्यासाठी सत्ता तिचा वापर हे सूत्र शिवछत्रपतींनी केलं. आपल्या सैन्याला त्यांनी आदर्श अशा प्रकारच्या सूचना केल्या. एखाद्या भागामध्ये फलकियांच्या भागामध्ये सैन्य गेलं असताना त्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान करा. शिवारामध्ये असलेलं भीक, त्या भिकाच्या दंडाला सुद्धा हात लावू नका आणि त्या शेतकऱ्याचा सन्मान करा. या प्रकारचे आदर्श निर्णय हे छत्रपतींनी घेतले. राज्य कसं चालवायचं असतं या प्रकारची भूमिका संपूर्ण देशाच्या समोर सांगितली आहे. आज आपण त्यांची आठवण या ठिकाणी करतोय. ही शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व हे घडवण्याच्यासाठी अनेक लोक अनेकांची नावं घेतात, पण माझं व्यक्तिगत मत आहे की शिवछत्रपती यांचं व्यक्तिमत्व हे उभं करण्याच्यासाठी एकाच व्यक्तीनं खऱ्या अर्थाची कामगिरी केली आणि ती व्यक्ती म्हणजे राजमाता जिजाबाई. आणि त्यामुळे उगीचच अन्य कुणाची नावं घेऊन एक प्रकारचा संभ्रम हा वाढवण्याचं काम काही लोकांनी करू नये एवढंच या ठिकाणी मला सुचवायचं. हा जो कार्यक्रम या ठिकाणी विकास आणि त्यांच्या सहकार्याने केला आणि त्याहीपेक्षा आणखीन 4 वर्षांनी एका महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या संबंधीची एक भूमिका या ठिकाणी सादर केली. माझी खात्री आहे की ती आणि तो सोहळा आपण असा देखणा करू की देशाचं लक्ष राहील, पण देशाच्या बाहेरच्या लोकांनासुद्धा छत्रपतींचं कर्तृत्व कळेल आणि त्याची तयारी आपण करून त्याला साथ द्यायची तयारी
आपण सगळ्यांनी सेवा एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर वारकरी संप्रदायाला पवार साहेबांचा एक सन्मान करायचा आहे. बाल वारकरी आणि वारकरींचे महाराज हरिभक्त परायण सर्व या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना साहेबांचा आणि सुप्रियाताईंचा या ठिकाणी सन्मान. शिवमहोत्सव समितीच्या महिला विद्याताई, साधनाताई, सारिकाताई, निंबाळकरताई, चला सर्व चला स्टेजवरती. शिवमहोत्सव समितीचे सर्व सहकारी, शिवमहोत्सव समितीचे सर्व सहकारी आणि महिला अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे. आणि महिला चला साधना वहिनी पासेकर, सुवर्णाताई निंबाळकर. कैलास वडगुले स्टेजवरती. आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन या ठिकाणी प्रशांत धुमाळ यांना विनंती या ठिकाणी आभार प्रदर्शन करायचे. प्रशांत धुमाळ मला लवकर कैलास वडगुले, प्रशांत धुमाळ. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या सर्व महिला